नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुदे गोसावी यांनी लिहिलेलं हरिगंध. परमपूज्य हरिकाका गोसावी यांचं चरित्र अनुभव ग्रंथ. आजचा भाग आपण पाहणार आहोत चरित्रवेधातला पहिला, हरिकाकांचं चरित्रवेध. महाराष्ट्राच्या मातीला संतत्वाचा स्पर्श आहे, संस्कृतीचा गंध आहे. तसं तिचं खास मराठमोळ रूपही आहे. ते शब्देवीण संवादीजे अशा अनुभूतीचं आहे. तिच्या अंतरीचा प्रेमभक्तिरस हाच तिचा ओलावा आहे आणि हीच या मातीची खरी ओळख आहे. या मातीच्या कुशीत अनेक संत, सत्पुरुष, सुपुत्र जन्माला आले आणि त्यांनी सत्कार्याच्या, पराक्रमाच्या गाथा लिहिल्या. त्या अमर झाल्या. त्यांचा नुसता आठव देखील प्रेरणादायी असाच आहे. महाराष्ट्र हे तर भक्तीचं विद्यापीठच आहे आणि पराक्रमाचं शक्तिपीठ मानलं जातं. पराक्रमाचा गौरव आणि संतांचं पूजन करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. संत एकनाथांच्या परंपरेतील हत्तरगी मठाचे म्हणजे हत्तरगी जिल्हा बेळगाव मठाधिपती संत हरिकाका गोसावी हे एक महान सिद्धपुरुष. प्रारंभी यमकनमरडी इथे राहिले. स्वतःच्या कार्याचा फारसा गवगवा होऊ न देता माणसांच्या हृदयात भक्तीचा नंदादीप लावत ते राहिलेत. लोकांनी अज्ञानापोटी भक्तीचा, धर्माचा जो बाजार वाढलेला आहे, त्यामुळे समाज दिशाहीन, पराकोटीचा स्वार्थी आणि भ्रष्टाचारी बनत आहे, हे ध्यानी येऊन हरिकाकांनी भक्तीला डोळस रूप लाभावं यासाठी विशेष कष्ट घेतलेले, श्रम घेतलेले आहेत. कर्नाटक राज्यात कन्नड भाषिकांच्या गावी यमकनमरडीला स्वतःच्याच घरात हरिकाकांनी 1920 साली मराठी शाळा सुरू केली. तीही सहशिक्षणाचा प्रयोग करून आणि पिरासनीसारख्या गणिकेलाही आपल्या शाळेत प्रवेश देऊनच. अर्थातच या समाज परिवर्तनासाठी काकांना काय आणि किती सोसावं लागलं असेल ते एक फक्त हरिकाकाच जाणवतो. अंधारातून उजेडाची वाट दाखवणाऱ्या दीपस्तंभाला सागरातून उठणाऱ्या आणि फुटणाऱ्या लाटा अंगावरून खळाळून जातात याचीही क्षिती नसते. तशीच काकांची स्थिती होती. असंख्य संसारिकांना नित्य पोळणाऱ्या संसार तापातून सोडवणं, त्यांच्या वेदनांवर हळुवारपणे फुंकर घालणं, त्यांचं हरवलेलं चैतन्य जागृत करणं म्हणजे काकांपुढे एक मोठं आव्हानच होतं. परंतु आपला जन्म लोकोन्नतीसाठी आहे, लोकसुखासाठी आहे, हे जीवनसूत्र काकांनी पक्क ओळखल्यामुळे त्यांनी आपल्या जीवित कार्याची दिशा तीच ठेवली होती. हरिकाकांनी आपल्या जनसुखकारी कार्याला निस्वार्थीपणाची जोड दिली. निष्काम भावाने कर्म, भक्ती, ज्ञान, उपासना या सर्वच वाटांनी वाटचाल करीत त्यांनी माणुसकी हाच धर्म मानलाय. माणसातला माणूस जागा राहावा म्हणूनच त्यांनी आधी माणसाचा सर्व पैलूंनी अभ्यास केला. मानवी स्वभावाच्या सूक्ष्मातल्या सूक्ष्मकडा न्याहाळल्या आहेत आणि आपल्याकडे येणारा माणूस पारखून घेऊन त्याला आधी आहे त्या स्थितीत स्वीकारलेला आहे. मग तो माणूस एखादी व्यसनी असू देत किंवा एखादा विद्वान पंडितही असू देत, ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार काका त्या माणसाशी संवाद साधत असत. त्यामुळे काकांपुढे माणसं आपलं मन मोकळेपणाने व्यक्त करीत असत. त्यातूनच त्यांच्याच मुखांनी त्यांच्या प्रश्नाची उत्तरं शोधून तीच काका त्यांच्या ओट्यात टाकत असत. आणि हेच हरिकाकांचं वेगळेपण आणि वेगळं तंत्रही होतं. ओलाव्यासाठी आसुसलेल्या मातीला मेघवर्षावाने जसं प्रमुदित करतात, तसेच हरिकाकांसारखे लोकप्रेमी संत लोकांना आपल्या कृपामृत वर्षावाचा ओलावा देऊन सुखावत असतात. त्यांना स्वतःचं असं वेगळं अस्तित्वच उरलेलं नसतं. लोकसुखातच त्यांचं मन कापरासारखं वितळून गेलेलं असतं. त्यांचं सर्व वैभवही लोकांसाठीच असतं. हरिकाकांनी लौकिकातील सुवर्णलंकार आपलं वैभव दाखवण्यासाठी कधीही मिरवले नाहीत. मात्र चैतन्याचे अलंकार स्वतःही मोठ्या हौसेने परिधान केले आणि लोकांनाही भरभरून घ्यायला लावलेला आहे. हरिकाकांनी शृंगार केला, तोही ब्रह्मविद्येचा. ईश्वर चिंतन सतत अंतरी ठेवून केलेल्या या शृंगाराची ही ओळख लोकांना काकांनीच करून दिली. त्याचा लळा लागावा म्हणून नाना परीने, नाना रूपाने शृंगार विलास केला आहे. लोकांना तो भावला, काहींना तो अनुसरताही आलेला आहे.
संत आनंदाचे स्थळ, संत विवेकाचे भांडार असं म्हटलं जातंच ना. तेच सर्वार्थाने सत्य असल्याचा प्रत्यय हरिकाकांच्या बोलण्यातून, वागण्यातून, आचारातून, विचारातूनही येत असे. चारित्र्य चारित्र्य हीच खरी माणसाची पारख असते. धर्माविषयी तत्परता, वर्तनात शुद्धता, दानात उदारता, गुरूंशी एकरूपता, यातूनच हरिकाकांसारख्या सत्पुरुषांच्या चारित्र्याची ओळख पटते. साधना कोणतीही असो, ती किती एकाग्रतेने केली जाते आणि तिच्यातून कितपत लोककल्याण साधलं जातं, यावर त्या साधनेची फलश्रुती अवलंबून असते. लोककल्याण हीच काकांची साधना होती. स्वभाव जसा असेल तसाच त्यांचा व्यवहार असतो. हरिकाकांच्या लोकप्रेमी स्वभावामुळेच त्यांना लौकिक आणि पारलौकिक व्यवहारात लोकांची प्रेमपूर्वक साथ मिळालेली आहे. गुण या दृष्टीने हरिकाकांकडे जर पाहिलं तर ते दीन दुबळ्यांसाठी कल्पवृक्षच होते. सर्व प्रियता ही हरिकाकांना ओळखण्याची मुख्य खूण. हरिकाकांबद्दल लोकांना आंतरिक जिव्हाळाच एवढा वाटायचा की त्यासाठी आई मुलाचा दृष्टांतही थिटा वाटावा. वंद्यता हरिकाकांना लाभली त्यांच्यातील दयायुक्त अंतःकरणामुळे, निर्व्याज प्रेमभावामुळे आणि आयुष्यभरातील त्यांच्या असीम लोककल्याणकारी कार्यामुळेच. लोकमान्यता, लोकवंद्यता ही तर त्यांची भूषणच होती. दिव्यता अंगी बाळगण्यासाठी हरिकाकांनी त्यागाचा डंका कधी वाजवलाच नाही आहे. तर जे जवळ आहे ते प्रेमाने लोकांना वाटून दिल्यानेच दिव्यत्व त्यांना लाभलेलं आहे. पूर्णता ही तर हरिकाकांच्या लोककार्याची गुरुकिल्लीच होती. त्यांच्या कृपाछायेमध्ये किंवा कृपा प्रेमछायेत म्हणूयात आलेल्या माणसाला त्यांनी अर्ध्या वाटेवर कधीही सोडलं नाही, तर त्याच्या कल्याणाची पूर्णपणे काळजीही त्यांनीच वाहिलेली आहे. हरिकाकांचं चारित्र्य, सौंदर्य, साधना चातुर्य आणि स्वभाव माधुर्य यासंबंधी सामान्य माणसाला जसा प्रेमादर भाव होता, तसाच कोल्हापूरचे विद्वान पंडित श्रीपाद शास्त्री जेरे यांच्यासारख्या विद्वानांनाही आदरभाव, स्नेहभाव होता. त्यांच्यातील गुणांचं औदार्य या अष्टपैलीतून अखंड व्यक्तच होत असे. प्रपंचात राहूनही हरिकाकांनी विशुद्ध परमार्थ साधला, तो या त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वामुळेच, असं पंडित जेरे शास्त्री यांचं मत होतं. अरूपातून रूपाचा वेध घेता घेता सद्गुरू हरिकाकांचं सगुण रूप बघता बघता निर्गुणात कसं लय पावतं हे जाणून घेणं ही लक्षणीयच आहे. हरिकाकांच्या सगुण रूपाचा लोकलळा कायम राखून त्यांच्या निर्गुणत्वाचा, परतत्वाचा शोध त्यांनी सगुण खेळीने खेळलेल्या खेळीचा वेध, त्यातील आध्यात्मिक सूत्रांची गुंफलेली वीण, ह्या सर्व बाबीच दुरून दर्शन जरी घ्यायचं म्हटलं ना, तरी ते आकाशाला गवसणी घालण्यासारखंच आहे. मात्र हा शोध प्रवास चिंतनातून सुरू होऊन चिंतनातच विराम पावल्याचं किंवा पावत असल्याने त्या दिशेने काकांच्याच कृपेने टाकलेलं हे एक पाऊल आहे असं मनाला बजावलं ना, की आत्मबळ लाभतं. त्यातून हरिरूपाचा, हरिलीलांचा, हरिकार्याचा मागोवा घेण्याची प्रेरणा लाभते. आज आपण 21व्या शतकाच्या उंबरठ्याशी विज्ञान युगात उभे असताना अशांत, असुरक्षित आणि असमाधानी आहोत. विश्वाने एकीकडे भौतिक सुखांचा कळस गाठला आहे, तर दुसरीकडे मनःशांतीच्या अभावी असंख्य प्रश्नांनी माणूस ग्रस्त झालेला आहे. अशावेळी आठव होतो तो भारतीय प्राचीन संस्कृतीचा, विश्वकल्याणासाठी पसायदान मागणाऱ्या संत ज्ञानदेव माऊलींचा, शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचा. अशा संस्कृतीला, अशा संतांना जन्म देणारी महाराष्ट्र भूमी ही या असंख्य प्रश्नांपासून मुक्त नाही आहे. तर ह्या पार्श्वभूमीवर हरिकाकांसारख्या सत्पुरुषांच्या कार्याचं स्मरण अधिक महत्त्वाचं ठरतं. संतवाणीचा, संत सहवासाचा आजवर ज्यांनी डोळसपणाने उपयोग करून घेतला, त्यांच्या आयुष्याला निश्चित अशी दिशा लाभलेली आहे. त्यांचं जीवन उजळून निघालेलं आहे. अशा भाग्यवंतांच्या असंख्य अनुभूतीच्या साक्षीने हरिकाकांसारख्या सत्पुरुषाच्या जीवनचरित्राचा, कार्याचा आणि मुख्यतः त्यांनी अनुसरलेल्या वाटांचा
त्यांनी हेतुतः स्वीकारलेल्या माध्यमांचा, त्यातून सिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूत्रांचा मागोवा घेतल्यास अशा संत चरित्रांचा काहीसा परिचय होऊ शकेल अशी या लेखन प्रपंचासाठी भूमिका आहे. अर्थातच या वाटेचा हा केवळ प्रारंभच आहे, कारण हा शोध न संपणाराच आहे. एखादी वेदना ही आनंद का देते याचं उत्तर त्या वेदनेतून मिळणाऱ्या अनुभूतीतूनच द्यावं लागणार आहे. हरिकाकांनी हा आनंदानुभव निर्व्याज भक्तिप्रेमातच शोधलेला आहे. अशा वेळी तत्वांना किंवा शास्त्रालाही भावरूप लागतं. वेदांच्या पुराणकथा म्हणतात आणि उपनिषदांनाही गोष्टीरूप घ्यावंसं वाटतं. हरिकाकांचा रूपवेध, चरित्रस्पर्श, कार्यसुगंध याचा वेध मात्र निखळ चिंतनातून व्हावा असाच मानस आहे. एक सिद्ध पुरुष म्हणून हरिकाकांच्याकडे बघितलं जातं ना, तेव्हा त्यांना प्राप्त झालेली सिद्धी कोणत्या प्रकारची असा प्रश्नही उपस्थितच होतो. त्या संदर्भात अरूपे घेतले रूप या त्यांच्या चरित्र ग्रंथात शोधचिंतन झालेलं असून काकांना लाभलेली सिद्धी ही जन्मसिद्धी असल्याच्या निर्णयापर्यंत आपल्याला येता येतं. परंतु हा शोध इथे देखील थांबत नाही, तर काकांच्या चरित्राचा मागोवा घेताना त्यांनी या प्राप्त सिद्धीचा उपयोग कसा केला आहे या प्रश्नाची हरिचरित्राचा अनुबंध आपोआप जोडला जातो. आणि मग गणितात जसं आपलं आलेलं उत्तर अचूक आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी अंकगणिती ठोकताळा पद्धती वापरली जाते ना, तशीच पद्धती म्हणून हरिभक्तांना आलेल्या अनुभवांचंही त्या दृष्टीने अवलोकन होणं आवश्यक आहे. अशा अनुभवांनाही एक परिमाण त्यातून लाभू शकतं. त्यासाठी हरिभक्तांनी श्रद्धाप्रेमपूर्वक पाठवलेल्या असंख्य अनुभवातून जे या परिमाणांशी संबंधित आहेत, विशेष लक्षणीय आहेत असे मोजके अनुभव या संदर्भात ग्रथीन केलेले आहेत. एरवी प्रत्येकाची अनुभूती ही ज्याची त्याची लाख मोलाची चिरंतन शिदोरीच असते. ती त्यांच्या हृदयात कायमचीच कोंदून राहणार आहे हेही नक्कीच आहे. हरिकाकांचं व्यक्तिमत्व जसं अनेक पदरी आहे, तसंच त्यांच्या भक्तांना आलेले अनुभवही बहुपदरी आहेत. त्यांचं रंग, त्यांचं रूप, रंग, स्पर्श, गंध, शब्द यांच्यातही विविधता आहे. तरीही त्यांच्यातील अंतःसूत्र अनेक ठिकाणी एकच आहे. अशा अनुभव चित्रणात पुष्कळ वेळा पुनरावृत्तीच्या मर्यादा पडतात. त्या दृष्टीनेही अनेकांची अनुभूती ही केवळ हरिसेवा म्हणूनच स्वीकारण्याची प्रेरणा ही श्रीहरीचीच आहे. आपल्याला लाभलेल्या सिद्धीची जाणीव हरिकाकांनी अल्पांशाने जरी बाळगली असती ना, तरी त्यांनी तिला साधनेची जोड दिली नसती, किंवा तिच्या आधारे प्रारंभापासूनच चमत्काराचे डोंगर उभे करून लोकांना आकृष्ट करून घेतलंच असतं. सर्व भौतिक सुख आपल्या पायाशी लोळण घेत आहेत असं वैभव प्राप्त करून घेतलं असतं. मग आपल्या घरी अष्टसिद्धी पाणी भरतात असा रावणी अहंकारही हरिकाकांना स्पर्शून जाण्याची अधिक शक्यता होती. परंतु काकांनी सिद्धीसंबंधीचं आत्मभान अखेरपर्यंत राखलंय. सिद्धीच्या आहारी न जाण्यामुळेच स्वच्छ मनाने आणि भरपूर कष्टसाध्याने ते लोककल्याणकारी कार्य करू शकलेले आहेत. मानवी पातळीवर राहून माणसातला माणूस जाणून घेऊ शकलेले आहेत. काकांनी लोकांसमोर, सर्वसामान्य माणसासमोर आपल्या चरित्रातून जो आदर्श ठेवलेला आहे तोही एक माणूस या नात्यानेच. त्यामुळे त्यांच्या चरित्रातील अनेक घटना, अनेक प्रसंग चमत्कार सदृश जरी भासले ना, तरी ते काल्पनिक नाही आहेत. कल्पिता पल्याडची ती अनुभूती आहे. त्यांची संगती योगाभ्यासातून, अध्यात्मशास्त्रातूनच लावता येते. हरिकाकांबद्दल अतिशयोक्तीपूर्ण काल्पनिक चित्रण करायचं म्हटलं तरीही ते शक्य नाही, कारण याच कारणास्तव हरिकाकांनी आपलं चरित्र लिहिण्याची अनुमती अनेकांना नाकारलेली होती. आणि ज्यावेळी त्यांनी प्रस्तुत ग्रंथासाठी लेखिकेला अनुमती दिली त्यावेळी एक अट आवर्जून घातली आहे की माझ्या संबंधी एक अक्षरही खोटं लिहिता कामा नये, आणि मी माझ्या संबंधी एकही अक्षर सांगणार नाही. दुसऱ्यांनी मला शिव्याही दिल्या तरी त्या बिनसंकोच लिही. इथे करता करवी तर काकाच आहेत, तेव्हा तिथे असत्याला जागा आहे कुठे असणार आहे. या भूमिकेतूनच हरिचरित्राचं रूप
साकारत गेलं. माझ्यातलं मी पण बाजूला सरत गेलं. सर्वांच्या पाठीशी असणारा हरिकाकांचा कृपाहस्त आपल्याच पाठीशी आहे. तोच काकांना प्रार्थना करून आपल्या हाताशी वळवायला लावावा आणि त्यांच्या हाताचीच लेखणी ठेवली की आपण नामनिराळं व्हावं, ही भूमिका. कोणा कारणे झाले निर्माण, देवाची कारणे देव जाणे. हरिकाका ईश्वरी सुप्त शक्तीतून जन्मलेले. त्यांनी ईश्वरी कार्याचीच कास धरलेली आहे. लोककल्याणासाठी ईश्वराला साकडं घालणारा हा दूतच होता. सर्वांनी समाजात एकोपाने राहावं, परस्परांवर प्रेम करावं, मानापमानाच्या खोट्या कल्पनांच्या आहारी जाऊन माणूस माणसापासून तुटत जातो, तसा दुरावा माणसामध्ये निर्माण होऊ नये यासाठी लोकांना कायम एकत्र आणण्याचं कार्य काकांनी अहर्निश केलेलं आहे. दरवर्षी गोकुळ अष्टमीला या आणि द्वारका बघा. ते या अर्थानेच भगवान श्रीकृष्णाची द्वारका जशी माणसांनीच नाही तर कृष्णप्रेमाने कृष्णभक्तीने भरलेली असायची, तसाच अनुभव हरिमंदिरातील गोकुळाष्टमी उत्सवात सामील होणाऱ्यांनाही बघायला मिळतो. त्या निमित्ताने माणसं एकत्र जमतात, भक्तीचा गुलाल उधळीत आनंदाने गातात, नाचतात. भावभक्ती लाटांवर त्यांची मनं आंदोळत राहतात. मनात प्रापंचिक ताण तणावाने निर्माण झालेली जळमट तर दूर सारली जातातच, परंतु गरीब, श्रीमंत, स्त्री, पुरुष असे सर्व प्रकारचे लोक एकाच भक्तिगंगेत एकाच वेळी सुस्नात होतात आणि त्या भक्तिगंगा जलाच्या तुषारांनी प्रफुल्लित होऊनच परततात. ते पुढील वर्षी या आनंद सोहळ्यात सहभागी होण्याचा संकल्प करूनच. हरिकाकांसारख्या संतांचं बोलणं, चालणं, वागणं सर्वसामान्य माणसांसारखं भासत असलं ना, तरी त्यांनी केलेलं कार्य मात्र लौकिकाच्या कोणत्याही सामान्य कसोटीत चटकन बसतच नाही. आपल्याला जिथवर ते कळतं त्या कळण्याच्या जाणीवेच्या कितीतरी पल्याडचं ते कार्य असल्याचं ज्यावेळी आपल्या ध्यानी येतं त्यावेळी आपण सहजपणे उद्गारतो, डोकंच चालत नाही इथे. आपलं डोकं म्हणजे आपल्या डोक्यात असलेला मेंदू, जो प्रत्येकाचा ज्याचा त्याचा स्वतंत्रपणे कार्य करीत असतो. त्यानुसार जाणीव, नेणीव हे माणूस अनुभवित असतो. मानवी मेंदू असं एक रसायन आहे की ज्याचा शोध आजही चालूच आहे. शास्त्रज्ञांनी मेंदूच्या अनेक वैशिष्ट्यांची उकल अद्याप झाली नसल्याचं मान्य केलेलं आहे. मेंदूची क्षमता, माहिती साठवण्याची पद्धत, प्रतिमा निर्माण करण्याच्या पद्धती आणि साठवलेली माहिती पुन्हा उपलब्ध करून वापरण्याची पद्धती, क्षमता या संबंधीचं संशोधन अद्याप पूर्ण झालेलं नाही आहे. या संशोधनाला जशी मर्यादा आहे तशीच हरिकाकांच्या आकलन शक्तीचं, त्यांच्या सामर्थ्याचं आकलन सहजपणे होणं अवघडच आहे. म्हणून त्यांच्या दैनंदिन जीवनात घडलेल्या, लोकांनी अनुभवलेल्या अशा अनेक घटना, असे अनेक प्रसंग आहेत की जे सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने बघितलं तर ते चमत्कारच वाटतात. दैवी चमत्काराचं वलय अशा घटना, अशा प्रसंगांना एकदा लाभलं ना आणि मग चरणांवर एकदा डोकं टेकलं की सारं काही त्यात आलं, अशा भावापर्यंत फार तर आपण येऊन पोचतो. त्या पलीकडचे काका आपण बघतच नाही. आपल्याकडे येणारे अधिकाधिक लोक तर एकतर ते लौकिक लाभासाठी आलेले असतात किंवा प्रापंचिक दुःखातून, संकटातून मुक्त होण्याच्या आशेने येतात. त्यामुळे त्यांचे प्रश्नही दैनंदिन गरजातूनच आलेले असतात. त्याही पलीकडे जाऊन फारसं कोणीही काहीही विचारत नाही. पारलौकिकातलं समजून घेऊन काही मागणं मागतच नाही. याचं मात्र काकांना नेहमी शल्य असायचं. वेळोवेळी त्यांनी ते बोलूनही दाखवलेलं होतं. परंतु त्यांच्याभोवती असलेल्या अनेक लोकांनी काकांना नेमकं काय हवं आहे, आपल्या कोणत्या वागण्याने, कोणत्या बोलण्याने काकांना खरं समाधान लाभेल, त्यासाठी आपण किती प्रयत्नरत राहिलो आहे हे तपासून पाहिलं ना, तर काकांना आपण किती जाणून घेतलं आहे हे त्यांना निश्चितपणे कळू शकेल. आणि आपलं आयुष्यभर आत्महितच चिंतणाऱ्या, आपल्या संकटात धावून येणाऱ्या, आपली काळजी वाहणाऱ्या, आपल्याला भरभरून वैभव देणाऱ्या काकांना आपण काय दिलं आणि जे काही दिलं भासत असेल ते कसं दिलं. निष्काम भावाने सेवा, अहंकार विरहित भक्ती, निरपेक्ष प्रेम, एकचित्ताने नाम आदींपैकी खरंच आपण काय दिलं काकांना, किती ओळखलं आपण काकांना,
हेही आपलं आपणच ठरवायला हवं. समाजाच्या तळागाळातील लोकांपर्यंत संवाद साधण्यासाठी हरिकाकांना आधी त्यांना एकत्र आणावं लागेल, ते जीवीच्या जिव्हाळ्याने. संत एकनाथ महाराजांनी संत चोखोबांचं चरित्र लिहिताना त्यांना माझ्या जीवीचा जीवलग अशा शब्दांनी संबोधलेलं आहे. हरिकाकांकडेही नाना जाती धर्माचे लोक येत होते. त्यात काही दलितही होते, ज्यांच्याशी बोलताना वागताना काकांच्या जीवीचा जिव्हाळा ज्यांनी जवळून पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे ना, त्यांना नाथांच्या अंतरीचा जिव्हाळा चोखोबांच्या संदर्भात कसा असू शकेल हे प्रत्यक्षात बघायला मिळालेलं आहे. हरिकाकांनी एकनाथी परंपरेतील केवळ उत्सवातून मिरवण्याची परंपरा मिरवली नाही आहे, तर एकनाथी मनातील सर्व समभावांचा समर्थ वारसा चालवलेला आहे. आणि तोही वरून लादलेला नाही आहे, तर अंतरंगातूनच उमलून आलेला असल्यामुळे काकांच्या तो रोमरोमी भरून उरला आहे, कस्तुरी गंधासारखा. म्हणून तर एकदा तो गंधस्पर्श मनाला झाला ना, की मग तो माणूस समाजातल्या कोणत्याही स्तरातील असू देत, कोणत्याही स्वभावाचा असू देत, वृत्तीचा असू दे, लायकीचा असू देत, काकांकडे कायम येत असायचा, राहणारच तो कायम येत. हरिकाकांसारख्या महाभागवताने माणसांच्या मनात श्रद्धेची फुलं फुलवली, तीही स्वतः माळी न बनता त्या माणसाला स्वतःच फुलारी बनवून. त्यामुळे ज्यांच्या मनात त्यांनी ती जशी जशी फुलवली तसा तसा सुगंध त्यांना घेता आला. त्यामुळेच काकांनी त्या फुलांवरही कधी आपला हक्क सांगितला नाही किंवा त्या सुगंधाचंही जनकत्व मिरवलं नाही आहे. म्हणून तर त्यांना लोकांसाठी अखंड कार्य करूनही पुन्हा अकर्त्याच्या भूमिकेत राहता आलं. भक्तीच्या फुलवाती पेटत्या ठेवण्याचं श्रेयही स्वतःकडे न घेता भक्तांना तेही श्रेय मुक्त हस्तांनी वाटून देता आलं. आपल्यापेक्षा आपले भक्त अधिक सुखी व्हावेत या एकाच ध्यासाने कार्य करीत काकांनी आपली आयुष्यवाट मळली आहे. तू माऊलीहूनही मवाळ अशा आईच्या मायेने कधी काकांनी थकल्या भागल्या अनेक दुःखितांना आपल्या कुशीत घेतलं आहे, तर कधी त्यांच्या अंतरी खोपणाऱ्या जखमांवर चंद्राहूनही शीतल होऊन हळुवारपणे फुंकर घातली आहे. अपंगांवर अनाथांवरही पाण्याहूनही पातळ होऊन प्रेमवर्षाव करत आपण प्रेमस्वरूप, आपण प्रेम कल्लोळच असल्याचा प्रत्यय त्यांना पावलापावली दिलेला आहे. त्याची साक्ष आज त्यांचे असंख्य चाहते, असंख्य हरिप्रेमी आणि हरिभक्त देतात. हरिकाकांचा लोकसंग्रह अगणित असल्यामुळे प्रत्येक हरिप्रेमी व्यक्तीशी संपर्क साधणं केवळ अशक्यच असल्यामुळे महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातील काही वृत्तपत्रांद्वारे लोकांशी संपर्क साधला आहे. हरिभाविकांनी मोठ्या प्रेमाने प्रतिसाद दिला आहे आणि त्या आधार शिदोरीच्या साह्यानेच या ग्रंथाने एक रूप धारण केलेलं आहे. ते सर्वार्थाने हरिरूपच असल्यामुळे कोणा एका व्यक्तीचं नसून समस्त हरिभक्तांचं, हरिप्रेमींचं समष्टी रूप आहे. तेव्हा ते आस्वादण्यातील आनंदही ज्याचा त्याचा स्वतःचा आहे, स्वतंत्र स्वांत सुखाय आहे. आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. हरिओम.